मुळात आपल्याला कल्पना आहे की संविधानाच्या आर्टिकल 25 ने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। कोणाला कुठला धर्म अवलंब करायचा आहे त्याचे अधिकार हे आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले आहेत। पण हे करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट आपल्याला सांगितली आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माचा अवलंब करण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार काही रिस्ट्रिक्शन्सला त्या ठिकाणी अनुलक्षून देण्यात आलेला आहे। आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्यात निर्णयात सांगितलंय की राइट टू रिलीजन डज नॉट इन्क्लूड राइट टू कन्वर्ट बाय फोर्स, फ्रॉड और एल्यूरमेंट। राइट टू रिलीजन includes right to be protected from such unlawful conversions, and the state is empowered to protect its citizens by enacting anti-conversion laws। हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। या अनुषंगाने केंद्र सरकारच्या स्तरावर पूर्वी या संदर्भात कायदा तयार करावा असा विषय आला होता। त्यानंतर त्या काळामध्ये केंद्र सरकारने सांगितलं हे राज्याच्या परिलक्षात किंवा राज्याच्या प्रिव्ह्यू मध्ये हा विषय येतो आणि म्हणून राज्यांनी याच्या संदर्भात कायदा केला पाहिजे। जसं मी सांगितलं या वेगवेगळ्या राज्यांनी 1968 पासून हे कायदे केलेले आहेत। त्यामुळे हा काही आज कायदा होतो असं नाहीये। 1968 पासून वेगवेगळ्या काळामध्ये कोणी 2002 साली केला, कोणी 5 साली केला, कोणी 7 साली केला, अशा पद्धतीनं हे कायदे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आणि जसं मी सांगितलं की स्पष्टपणे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितले की एखादा कायदा हा कन्वर्शन बाय फोर्स, फ्रॉड, एल्यूरमेंट याला प्रोहिबिट करत असेल तर असा कायदा संवैधानिक आहे, तो कॉन्स्टिट्यूशनल आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि मग या अधिकारामध्ये बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे। त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। आणि धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात नेण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रतिबंधित करतं।